महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब ढगफुटीमुळे गावात शिरले पाणी, जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान। पहूर इजारा येथील घटना। कळंब तालुक्यातील पहूर इजारा येथे 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी शिरले। तब्बल 2 तास अविरत कोसळलेल्या पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला व त्याचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने नाल्यालगतची घरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत। पूर पाण्यामुळे अनेक कुटुंबांचे जीवनावश्यक साहित्य, तांदूळ, डाळ, गहू यासह इतर वस्तू भिजून नुकसानग्रस्त झाल्या। अचानक झालेल्या या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे। घटनेची माहिती मिळताच मेटीखेडा मंडळाचे महसूल अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सर्वेक्षणास सुरुवात केली। बाधित कुटुंबांना मदतीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जातील अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आली। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। काल अचानकमुळे पाणी आलं, आम्ही काही घरी नव्हतो पण पूर्ण आमचं अनाज भिजलं, पूर्ण हे गहू भिजले, हे डाळ भिजली, आमच्या इथं खाले काहीच नाही आहे। आम्ही काही घरी नव्हतो, पूर्ण सब धिंगाणा होऊन आहे आमच्या घरी। पूर्णच वल्ली झाली, हे काहीच नाही राहिले, हे पूर्ण फेकाच्याच कामाचं राहिलं, काहीच नाही। हे बघा, डाळ पूर्ण भिजून नाही यायची, पूर्ण वल्ली झाली, हे तांदूळ वल्ली झाले, हे साखरी पूर्ण सब धिंगाणा झाला आणि पूर्ण भांडे गिंडे सब हे झाले रस्त्यांना। सरकारनं आमची एवढीच विनंती आहे का मदत करा, हे पूर्ण आमच्या इथं काहीच नाही राहिलं, पूर्ण वल्ली झाली, डाळ तांदूळ सगळं काही झालं, पूर्ण धिंगाणा झाला। इकडं भांडे गिंडे पूर्ण हे पूर्ण भांडे गिंडे हे सब गाडणी भरून आहे इकडले, हे पूर्ण हे सगळं वल्ल झालं, पूर्ण गार्डन आहे, पूर्णच गार्डन आहे, काहीच नाही। भांडे गेले वाहून पूर्ण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।